मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील हे उपजिल्हा रुग्णालय आहे। इथे शव विच्छेदनगृह पीएम ऑफिस आहे। या पीएम ऑफिसमध्ये एक बॉडी ठेवण्यासाठी एक मशीन आहे, मर्च्युरी आपण ज्याला म्हणतो, शवागार। ती गेल्या 1 महिन्यापासून बंद आहे। त्याच्यासाठी मी स्वतः इथले जे साहेब आहे, प्रमुख डॉक्टर लोक आहेत, त्यांच्याशी बोललो। ते म्हणाले बुवा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, कंपनीचा माणूस येणार आहे, त्याला 1 लाखाच्या वर खर्च आहे। त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन भाऊ ठोसर, आमचे आंदोलनकार, यांनी सुद्धा तिथे आंदोलन केलं, तरी सुद्धा त्यांनी साधा पत्रव्यवहार केला नाही। आणि जे आमचा मलकापूर शहर हे रेल्वेवर आहे आणि हायवे सुद्धा इथून जातो, त्याच्यामुळे बरेचशा बॉळ्या येतात, त्यांना 1-1, 2-2 दिवस कोणी त्याचा वाली नसतो। त्याच्यासाठी त्या बॉळ्या इथे जे मर्च्युरी आहे, शवागार, त्याच्यात ठेवावे लागतात। आणि 1 महिन्यापासून बंद असल्यामुळे बाहेरून शवपेटी, शवागाराची जी पेटी आणावी लागते भाड्याने आणि मग इथे ठेवावी लागते। नागरिकांना सगळ्यांना हा त्रास होतो। हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण बोलल्यावरही यांनी काही मनावर घेतलं नाही, आंदोलन करूनही काही त्यांना फरक पडला नाही। शेवटी आम्ही लोकवर्गणी करून इथली मशीन सुरू केली। यांनी लाख रुपये सांगितले होते, परंतु फक्त हजारामध्ये ही मशीन दुरुस्त झालेली आहे। आणि आता आपण स्वतः आज जाऊन पाहू ती मशीन कशा प्रकारे दुरुस्त झाली। या संदर्भात आमचे जे इथले कर्मचारी आहे, दीपक भाऊ, हे तुम्हाला याच्यात जी खरी परिस्थिती आहे ते सांगतील। सांगा दीपक भाऊ। 1 महिन्यापासून बंद होतं ते। हरीश भाऊने सगळा उठापटक केली और हरीश भाऊने सब यहाँ पर लाइट। गजानन भाऊ आमचे शहर प्रमुख आहे शिवसेनेचे, हे सुद्धा माहिती देतील। उपजिल्हा रुग्णालयात या शवगृहातील डीप फ्रीजर हा बंद आहे आणि मलकापूर हे जे आहे नॅशनल हायवे क्रमांक 6वर आणि रेल्वे रुळावर असल्याने बरेच अपघात होता। परवा दिवशी नारखेड दाम्पत्याचा अपघात झाल्यानंतर कालही 2 तरुणांचा अपघात झाला। ही डेड बॉडी ठेवण्यासाठी इथं फ्रीजरची आवश्यकता असते, मात्र हे फ्रीजर बंद असल्याने हरीश रावळ आणि आम्ही सर्व लोकांनी हे करून आज ते दुरुस्त केलेलं आहे। 1 मिनिट पहा तुम्ही, आता सुरू झालेलं आहे, चालू ठेवा। माझं असं म्हणणं आहे की चालू हो गया अभी, चालू कर बटन चालू आता हे पहा, आम्ही काही थोडेशा पैशामध्ये हे दुरुस्त केलं आणि हे म्हणत होते 1 लाख रुपये लागतात आणि 1 महिन्यापासून करत नव्हते। आणि आम्ही फार थोडक्या पैशामध्ये लोकवर्गणी करून दुरुस्त केली आणि हे बंद असल्यामुळे मग ही मशीन आणावी लागते आणि मग त्याच्यासाठी लोकांना सगळ्यांना त्रास होतो। हा त्रास दूर करावा। या उपजिल्हा रुग्णालयात आणखी भरपूर प्रॉब्लेम आहे, डॉक्टर लोक नसतात। काल एक ॲक्सिडेंट झाला तर कोणी डॉक्टर इथे हजर नव्हतं। लोकांनी मग माजवण केलं, आंदोलन केलं, तेव्हा कुठे मग डॉक्टर येतात आणि मग म्हणता बुवा आम्ही फोन कॉलवर येतो, असं करतो। एखादा अर्जंट पेशंट असलं तर कोणी ना कोणी एक डॉक्टर तरी तिथे हजर पाहिजे, तर कोणी डॉक्टर नसतात। पंखे सगळे आतले बंद आहे। संडासाची परिस्थिती तुम्ही आता मी तर पाहिलेली नाही, पण मला माहिती आहे संडासाची परिस्थिती एकदम खराब आहे। लाईट सुद्धा बंद आहे। आता तुम्ही इथे कॅमेरा घ्या, आता हा लाईटवाल्याला मी आणलं आणि त्यांना लाईट बसवायला लावलं, तेव्हा तिथे लाईट बसवणं चालू आहे। हे समोर तुम्हाला दिसत आहे, पूर्ण अंधार असतो रात्री, हे लाईट बसवणं चालू आहे। तर मला जिल्हाधिकारी साहेबांना, जिल्हाधिकारी साहेब आणि जे असतील याचे प्रमुख जिल्ह्याचे, त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं। हा लोकांचा पैसा आहे आणि लोकांच्या कामात, लोकांच्या उपयोगात यायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे। आणि नाही तर मग आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागेल मोठं।